नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीत सुप्रीम कोर्टात काय घडलंय? काय बातमी आहे सविस्तर जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा एस.टी. न्यूज. सुनावणी न घेता शिंदेंच्या जस्टिस सूर्यकांत यांच्या काही विधानांनी शिंदेंचा हवा ताईट झाली आहे. जस्टिस सूर्यकांत यांनी एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या पक्षाचं नाव आणि चिन्ह हे परमनंट नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंवर तलवार कायम राहिली आहे. सुप्रीम कोर्टात या सुनावणीत बदल नेमकं काय घडलं आहे? काल झालेल्या शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह निवडणूक सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं? सुप्रीम कोर्टाने निवडणूक चिन्हाबद्दल केलेली विधान त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढलेली दिसत आहे. पक्ष मिळाला, चिन्ह मिळालं, विधानसभेत यश मिळालं हे जरी खरं असलं तरी जस्टिस सूर्यकांत यांच्या या विधानाने सर्व काही मातीमोल होऊ शकतं. याची जाणीव एकनाथ शिंदे यांना झाली असता त्यांनी कोर्टात सुनावणी देण्यास किंवा निकाल लावण्यास असमर्थता दर्शवली असली तरी सुद्धा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरेंची बाजू मजबूत केली आहे. सुनावणी न घेताही शिंदेंच्या जस्टिस सूर्यकांत यांच्या काही विधानांनी शिंदेंची हवा ताईट झाली आहे. जस्टिस सूर्यकांत यांनी एकनाथ शिंदे यांना मिळालेले पक्षाचं नाव आणि चिन्ह हे परमनंट नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे टांगती तलवार कायम राहिलेली आहे. सुप्रीम कोर्टात या सुनावणीत बदल नेमकं काय घडलं आहे? केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उन्हाळ्याच्या सुट्टीत सुनावणी घेण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही सूर्यकांत यांनी केली आहे. यांच्या खंडपीठात कपिल सिब्बल यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्ह याचिकेवर तातडीने सुनावणी होणे गरजेचे झालेले असल्याचे मत कपिल सिब्बल यांनी न्यायालयापुढे मांडले. निवडणूक आयोगाने मूळ पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे. आमदार आणि खासदार संख्या जास्त असली म्हणून पक्षावर दुसऱ्याला अधिकार देता येत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ही बाबही सिब्बल यांनी खंडपीठात लक्षात आणून दिली. राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे उद्धव गटाकडे सुद्धा पक्ष आणि चिन्ह आहे. आगामी निवडणूक यावर लढावी. स्थानिक निवडणुकांमध्ये मतदार निवडणूक चिन्हाला फारसे महत्त्व देत नाही. म्हणजे निवडणूक ह्या पॅनलवर लढायचं असतं. त्यामुळे यावर सुट्ट्यांपूर्वी सुनावणी होणे अवघड आहे. मात्र हा महत्त्वाचा विषय असल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत याबाबत सूचिबद्ध विचार करू असे न्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंचा मशाल आणि एकनाथ शिंदेकडे धनुष्यबाण कायम राहणार असल्याचे दिसते.